श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणी, तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि आज आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की उद्या आहे 19 ऑगस्ट आणि नारळी पौर्णिमा. त्याचप्रमाणे तिसरा श्रावणी सोमवार आहे. हा अगदी दुग्ध शर्करा योग आहे की या दिवशी एकाच दिवशी आपण भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि शिवशंकरांची उपासना करू शकतो. त्यांचे आपण जी उपासना करणार आहे त्याच्यामुळे आपल्या इच्छापूर्ती होणार आहे. आणि त्याचप्रमाणे श्रावण महिना अतिशय शुभ मानला जातो आणि त्या शुभ महिन्यामध्ये केली जाणारी प्रत्येक सेवा फलद्रूप होते, त्याचे आपल्याला इच्छित फळ मिळते. त्यामुळे आपण अवश्य श्रावण महिन्यामध्ये जे व्रतवैकल्य करतो, ज्या सेवा करतो त्याचे आपल्याला निश्चितच फळ मिळते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणती अशी सेवा पाहणार आहोत की जी आपल्या आईने मुलांसाठी करायची आहे अवश्य. तर ती तुम्ही नक्की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जो नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आईने मुलांसाठी अशा कोणत्या सेवा करायच्या आहे, काय कोणता उपाय करायचा आहे ते पाहणार आहोत. उद्या आहे नारळी पौर्णिमा आणि श्रावणी सोमवारचा तिसरा सोमवार. तर या दिवशी आपण काय करणार आहोत, श्रावणी सोमवारी आपण भरपूर व्रतवैकल्य करतो. श्रावणी सोमवारी आपण वेगवेगळ्या शिवामूठ अर्पण करतो. तर तिसरा सोमवारचे शिवामूठ मूग आहे. तर आपण पहाटे लवकर उठायचं आहे. आपले जे घरातली झटकपटक व्यवस्थित स्वच्छता करून घ्यायची आहे. आपण पौर्णिमेला किंवा गुरुवारी वेगवेगळे स्वामी भक्त असल्यामुळे वेगवेगळे उपाय करत असतो. त्याचप्रमाणे आपण घर स्वच्छ करताना झाडतो जेव्हा, तेव्हा आपल्या घरातली सगळी नैराश्य, कटकटी, दरिद्रता दूर व्हावी असं मनोमन प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर स्वच्छता करायची आहे. आपल्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर शक्य असेल तर आपल्या दारासमोर अंगण असेल तर त्याच्या पाण्याचा आपण सडा टाकतो, त्याच्यामुळे थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याने सडा टाकायचा आहे. जेव्हा आपण फरशी पुसतो त्याच्यामध्ये मीठ आणि हळद थोडीशी चिमूटभर टाकून त्या पाण्याने आपण फरशी पुसून घ्यायची आहे. नेहमी आपण पौर्णिमेला जी सेवा करतो म्हणजे हळदीचं लेपन करतो की हळदीचं लेपन करताना आपण जी लक्ष्मी मातेचं मंत्र म्हणायचं आहे किंवा जर शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या विष्णू मंत्राचा जप करत आपण हळदीचं लेपन करायचं आहे. आणि हळदीचं लेपन केल्याने लक्ष्मी खेचली जाते, त्यामुळे हा उपाय अवश्य करायचा आहे. त्याचप्रमाणे श्रावणामध्ये आपण कोणत्याही दिवशी सत्यनारायण करतो. तर पौर्णिमेला काही जण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करतात, तर तो सत्यनारायण करून घ्यायचा आहे. तर माता लक्ष्मी, विष्णू भगवान आणि शिवशंकरांची दिवसभर सेवा केल्यानंतर आपण तिन्ही सांजेच्या वेळी आपल्या मुलांसाठी म्हणजे आई असेल तर आपल्या मुलांसाठी अवश्य हे उपाय करायचे आहेत की ज्याने सर्व अडचणी त्यांच्या आयुष्यातल्या दूर होतील, दोष दूर होतील, त्यांची इच्छापूर्ती होतील. आता काही मुलं चिडचिडेपणा करतात, अजिबात ऐकत नाही, अभ्यासात हुशार नसतात किंवा त्यांचं मन लागत नाही, काही वेळेस वाईट मार्गाला जातात. तर अशा मुलांचं थोडं मनपरिवर्तन करण्यासाठी असे आपण हे उपाय केले तर निश्चितच आपल्याला फरक जाणवेल या गोष्टींमध्ये. काही वेळेस मुलं खूप मेहनत करतात, मार्ग त्यांना तसं इच्छित फळ मिळत नाही, नोकरी मनासारखी मिळत नाही, नोकरीत सतत कटकटी असतात किंवा त्यांना बाहेर देशात जायचं असतं शिक्षणासाठी पण काही होत नसतं किंवा पगार वाढण्यासाठी काही करायचं असतं. तर अशा वेळी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी काही गोष्टी करायच्या असतात. त्यातली आज एक आपण गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही तिन्ही सांजेला करायची आहे. तर आपण दिवसभर माता लक्ष्मी, विष्णू भगवान, पौर्णिमा असल्यामुळे आपण ही सेवा करणार आहोत. तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे शिवपूजन करणार आहोत. तर त्याचप्रमाणे आपण रात्री सर्व आपल्या दिवसभराच्या सेवा झाल्यानंतर देवपूजा करतो, देवघरात दिवा लावतो, त्याच्यानंतर धूपदीप करतो. त्याचप्रमाणे तुळशीला आपण एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये आपण 2 वातीची 1 वात मिळून ही वात लावायची आहे आणि हा दिवा लावून तुळशी मातेसमोर आपण मनोमन आपल्या मुलांच्या ज्या अडचणी असतील, दोष असतील ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तुळशीला हरिप्रिया म्हणतात, मग विष्णुप्रिय असते तुळस. आणि आपण ज्याप्रमाणे माता लक्ष्मीला विनवणी करतो प्रत्येक गोष्टीसाठी किंवा भगवान विष्णूंची सेवा करतो, शिवशंभूंची सेवा करतो, त्याचप्रमाणे
आपण तुळशी मातेला ज्या गोष्टी आपण अर्पण करतो किंवा त्यांची तुळशी मातेची सेवा करतो, तर त्या देखील खूप लवकर फलद्रूप होतात, आपल्या इच्छा पूर्ण होतात. तर अशा प्रकारे आपण तिन्ही सांजेला गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपण अवश्य हळद टाकायची आहे थोडीशी आणि तो दिवा लावून घ्यायचा आहे. आणि आपण एक छोटंसं तांब्याचं किंवा पितळेची आपल्याकडे वाटी असेल तर त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं दूध अर्पण करायचं आहे. थोडंसं एक 2-3 थेंब दूध टाकायचं आहे. याच्यामध्ये देखील आपण हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे छोटंसं ते आपण हळद टाकलेलं पाणी हे तुळशीला अर्पण करायचं आहे. आणि हे अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. शक्य असेल तर तुळशीसमोर बसून आपण 108 वेळा हा मंत्र जाप करू शकतो. त्याचप्रमाणे जो आपण सहस्त्रनाम आहे, विष्णू सहस्त्रनामाचा जप करू शकतो. आणि ते शक्य नसेल फक्त आपण विष्णू भगवानांचा जो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा शक्य असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील जप करायचा. कारण श्रावणी 3रा सोमवार आहे. आपण जी ही एकत्रित भगवान विष्णू आणि शिवशंभूंची सेवा करणार आहोत, त्याने आपले जे इच्छित फळ आहे ते लवकर प्राप्त होईल. शिवतत्व या दिवशी सर्व पृथ्वीवरती जागृत असतं, त्यामुळे जे आपण सेवा करतो त्या लवकर आपल्याला त्याची इच्छित फळ मिळतं. त्यामुळे आपण अवश्य ह्या सेवा करायच्या आहेत. आणि आपण शक्य असेल तर या दिवशी हा जो दिवा लावणार आहोत तो आपल्याला जर शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाखाली जरी लावला तरी त्याचे आपल्याला चांगले फळ मिळते. आणि अजून एक आपण उपाय करू शकतो की पिंपळाच्या झाडाखाली आपण हा दिवा सकाळी लावायचा आहे, रात्री लावायचा नाही आहे. आणि आवळ्याच्या झाडाखाली देखील आपण दिवा लावायचा आहे या दिवशी. कारण आवळ्याच्या वृक्षावरती विष्णू भगवानांचं वास असतं, त्यामुळे जर आपल्या आजूबाजूला कुठे जवळपास आवळ्याचं झाड असेल तर आपल्याला शक्य असेल तर तिथे देखील तिन्ही सांजेला आपण दिवा लावून यायचा आहे. आणि तुळशीला आपण पाण्यामध्ये थोडंसं दूध आणि हळद मिश्रित हे पाणी अर्पण करायचं आहे. आपण हे दिवसभरात कधीही अर्पण करू शकतो पाणी, मात्र दिवा तुळशीला लावायचा आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा लावायचा आहे. मी सांगितलेल्या सेवा अवश्य करायच्या आहेत. आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी काही ना काही सर्व तडजोडी करत असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी करतच असतात की आपण ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय करतो किंवा गाईला काही करतो, तर हे उपाय करायचे. आणि आपल्याला जर पंथी लावली नसेल तर आपण जर पिठाचा दिवा करणार असो तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, थोडीशी हळद टाकायची आहे, त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे, त्याच्यामध्ये 2 वातीची 1 वात मिळून वात करायची आहे. हा दिवा प्रज्वलित करायचा, मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यासमोर बसून सेवा करायच्या आणि हा रात्रभर दिवा जळू द्यायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी जर पंथी असेल तर आपण ती उचलून ठेवून देऊ शकतो. आणि जर पिठाचा दिवा असेल तर आपण त्याचा गोळा करायचा आहे आणि तो गाईला खाऊ घालायचा आहे किंवा अशा एखाद्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे की तिथे मुंग्या किडे ते खाऊन घेतील आणि परिणामी आपल्याला त्याचे शुभ फळ मिळतील. म्हणजे दिवा खाल्ल्या जे किड्या मुंग्या खातील त्याचंही आपल्याला फळ मिळतं. तर अशा प्रकारे आपण ही सेवा उद्या पौर्णिमेच्या दिवशी 3ऱ्या श्रावणी सोमवारी करू शकतो आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण हे करू शकतो. अगदी लगेचच आपल्याला हे परिणाम दिसणार नाही, पण जे काही थोडेफार अडचणी अडथळे असतील, दोष असतील ते दूर होतील आणि आपल्या मुलांच्या इच्छा हळूहळू पूर्णत्वाकडे जातील. तर नक्की हे उपाय करून पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.